नांदेडमध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांवर मोठी बैठक, प्रशासन जागे झाले, मागण्यांवर सकारात्मक निर्णय. नांदेड. दिव्यांग, वृद्ध आणि निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांवर गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे विविध शासकीय योजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, शिक्षण विभाग, परिवहन महामंडळ, महानगरपालिका तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत दिव्यांगांच्या बस प्रवासातील अडचणी, आरक्षित आसनांबाबत होणारा अन्याय, बनावट UDID कार्डधारकांवर कारवाई तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंना मिळावा याबाबत चर्चा करण्यात आली. ST बसमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षित जागा उपलब्ध करून देण्याबाबत कठोर सूचना देण्यात आल्या. बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. दिव्यांग शाळांची तपासणी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले. घरकुल योजनेत दिव्यांग लाभार्थ्यांचा समावेश सुनिश्चित करण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच दिव्यांगांच्या मागण्यांबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचेही निर्देश देण्यात आले. दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष श्री चंपतराव डाकोरे यांनी प्रशासनाचे आभार मानत दिव्यांग बांधवांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असे स्पष्ट केले. दिव्यांगांच्या हक्कासाठी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आता प्रशासन प्रत्यक्षात किती वेगाने निर्णय अंमलात आणते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हवे असेल तर मी